Hello students, today we are going to start, that is the second chapter from the paper first. Name of that chapter is trigonometry part first. In previous video lecture we have completed the first lesson, angle and their measure, its measurements. Here today we are going to discuss about the some of the basic concept which we have studied earlier in the earlier standard. मागच्या स्टँडर्ड मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये काही कन्सेप्ट आपण स्टडी केलेलं आहे, ते कन्सेप्ट आज आपण इथं थोडे स्टडी करणार आहे आणि मग त्याच्या पुढे पुढे जाणार आहे. आणि लक्षात ठेवा, ट्रिगोनोमेट्री फंक्शन जो आहे, ट्रिगोनोमेट्री जो आहे हा अतिशय बेसिक पार्ट आहे. हा जो पार्ट आहे 11th मधला, तो जर चांगला जर तुमचा असेल तर 11th 12th तर तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक वरचे कितीही कसलेही क्वेश्चन्स आले तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून ट्रिगोनोमेट्री बेसिकली स्टडी चांगला करा. आता इथं पहा, इथं मी काय म्हणते पहा, की ते फिगर मी तुम्हाला दिली आहे. इट इज द एक्स ऍक्सिस अँड इट इज वाय ऍक्सिस. दोज आर द कार्टेशियन ऍक्सिस. तर आपण काय म्हणतोय, कार्टेशियन ऍक्सिस. हिअर 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड अगेन 360 आपण कोटर्मिनल अँगल्स मध्ये मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. Here that is the 0 degree, 90 degrees in radian pi by 2. रेडियन आपण बघितलेलं आहे, पाय बाय 180 मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे रेडियन करायचं, डिग्री मेजरचं रेडियन मेजर मध्ये करायचं असेल तर त्याला आपण पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं असतं. हे आपण बघितलं आहे. पाय बाय म्हणजे 90 डिग्री मीन्स पाय बाय 2, 180 मीन्स पाय, 270 means 3 pi by 2 and 360 means 2 pi, and there are the 4 quadrant, that is the first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. आणि इथं तुम्हाला माहिती आहे, इन फर्स्ट क्वाड्रंट, या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह, ऑल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह. मी साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट हे 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, ते सगळे पॉझिटिव्ह. इन सेकंड क्वाड्रंट साइन and cosec both positive, remaining all negative. Sin and cosec positive, remaining all negative. In third, tan and cot, tan theta and cot theta positive, remaining all negative. And in fourth, cos theta and sec theta पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, रिमेनिंग ऑल निगेटिव्ह. लक्षात ठेवायचं. आणि त्या क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट लाईज बिटवीन 0 to 90, 90 to 180 सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट 180 to 270 and fourth quadrant is, that is the 270 to 360. means लक्षात ठेवा, इथं फर्स्ट क्वाड्रंटची रेंज काय तुम्हाला सांगता येईल, 0 थीटा इज लाईज बिटवीन 0 to 90 डिग्री. 0 to 90 च्या मध्ये असेल तर फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगणार, 90 अँड 180 च्या मिडल जो आहे तो सेकंड क्वाड्रंट आहे. 90 आणि 180 च्या दरम्यानचा हा जो आहे तो सेकंड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट means that is 180 degree to 270 degree. means याला लेस दॅन 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान. लक्षात घ्या, 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान. आणि फोर्थ म्हटलं की काय होतं पहा, 270 पेक्षा मोठा, 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान. हे तुम्हाला मी क्वाड्रंटचे रेंजेस दिल्या की त्या क्वाड्रंट कुठल्या रेंजमध्ये क्वाड्रंट कोणता आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे जर लक्षात आलं असेल, ह्या सगळ्यांना तुम्ही लक्षात कसं ठेवायचं म्हणून सांगितले. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, ऑल पॉझिटिव्ह, स्टुडंट्स म्हणजे साइन पॉझिटिव्ह, त्याचा अपोजिट कोसेक पॉझिटिव्ह. टेक मधला टॅन पॉझिटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह आणि कॉफी मधला सी मीन्स, ते सेंटेन्स लक्षात ठेवा, ऑल स्टुडंट्स टेक
ऑफ. आणि लक्षात लगे तुम्हाला ASTC, त्याच्यावर तुम्हाला ASTC म्हणजे ऑल साइन टॅन कॉस, ह्या तुम्हाला गोष्टी इथं लक्षात तुम्हाला ठेवता येतील. ही थोडीशी आयडिया लक्षात ठेवा. ऑल स्टुडंट टेक कॉफी किंवा ऑल सिल्वर टी कप असंही वाक्य सांगता येईल. ऑल सिल्वर टी कप, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ओके, तर ही अशा प्रकारची ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट आपल्याला जुने आपले 10th मधले फॉर्म्युले, साइन थीटा 10th आणि 9th मध्ये दोन्ही ठिकाणी झाले. साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. cos theta means adjacent side by hypotenuse. Tan theta equal to opposite side by adjacent side. Tan theta means sin theta divided by cos theta. Tan theta काय असतो? sin theta divided by cos theta असतो. म्हणजे हे 3 फॉर्म्युले लक्षात आले ना की हे पुढचे 6 फॉर्म्युले लक्षात राहतात. लक्षात घ्या. sin cos डिवाइड केला की tan मिळतो. cosec means 1 by sin. cosec means 1 by sin. and sec means 1 by cos. म्हणजे sec साइनचा रेसिप्रोकल केला की कोसेक तुम्हाला मिळणार आहे. सेकचा रेसिप्रोकल केला की कॉसचा रेसिप्रोकल केला की सेक मिळणार आहे. टॅनचा रेसिप्रोकल केला की कॉट मिळणार आहे. कॉट मिळणार आहे. कॉट मीन्स 1 by tan. म्हणजेच कॉट म्हणजे कॉस बाय साइन. कॉस बाय साइन दोन फॉर्म्युले होतात लक्षात घ्या. tan चे 2 फॉर्म्युले दिले मी. tan थीटा इक्वल अपोजिट साइड बाय ऍडजसंट साइड. tan थीटा इक्वल साइन बाय कॉस. कॉट थीटा म्हणले की 1 by tan आणि कॉट थीटा म्हणले की कॉस बाय साइन म्हणजे टॅनच्या रेसिप्रोकल, टॅनचा रेसिप्रोकल. आणि ह्या आयडेंटिटी तुम्हाला माहितीच आहे. sin स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. ह्या 3 आयडेंटिटी आहेत. पाठ करून हे सर्वच पाठ करून ठेवायचं. या गोष्टी पाठ करून ठेवा. हे वर्ड जे काही फॉर्म्युले आहेत ते पाठ करून ठेवा. तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक आता प्रूफ मध्ये या गोष्टीचा ची गरज भासणार आहे. लक्षात घ्या. ओके, तर आपण पुढे जाऊया. आता हे जर काही इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन आणि पाठ करून ठेवा. ही इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाची गरजेची आहे. प्रत्येक वेळा आपण त्याची गरज भासणार आहे. लक्षात घ्या. ओके, तर आपण पुढे जाऊया. आता आपल्याला काय करायचं आहे या चॅप्टर मध्ये ट्रिगोनोमेट्री मध्ये हे जे बेसिक झालं 9th 10th मध्ये शिकलेलो हा बेसिक आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला आज काय स्टडी करायचं आहे. 11th साठीचा काय स्टडी आहे ट्रिगोनोमेट्री मध्ये त्याचे आपल्याला काय करायचे स्टडी करायचे. आता आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो. 0 बाय एनिथिंग असेल तर ते 0 असतं आणि 1 एनिथिंग बाय 0 असेल तर ते इनफायनाइट असतं. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला सगळ्या अँगल्स जे आहेत त्या अँगलच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. पहिला 0 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड करायची. सगळे साइन कॉस टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू. बघा आता लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय बघा. 0 डिग्री कसं 0 डिग्रीची जर का आपल्याला जर आन्सर काढायचं असेल किंवा 0 डिग्रीच्या साइन कॉस टॅन सेक कोसेकच्या जर व्हॅल्यू आपल्याला जर काढायच्या असतील तर त्या कशा फाइंड करायच्या 0 डिग्रीच्या. तर ते बघा ही फिगर आहे तुमच्याकडे. फिगर एकच आहे. y ऍक्सिस x ऍक्सिस. आता हे जे सर्कल आहे ते युनिट सर्कल आहे. सर्कल जे काढलं ते युनिट सर्कल म्हणजे याचा अर्थ हे डिस्टन्स 1 आहे, हे डिस्टन्स 1 आहे, हे डिस्टन्स रेडियस 1 आहे. पण रेडियस 1 असेल तर हा जो इथं जो पॉइंट मी जर p जर म्हटलं. आता बघा ह्या सगळ्या गोष्टी मी काढून टाकतो. त्या गोष्टी आपल्याला जास्त गरजेचं तर नाही आहेत. म्हणजे गोंधळ होणार नाही तुमचा. हे काढून टाकतो सर्व 90 डिग्री. सेकंड क्वाड्रंट हे टॅन ते सर्व काढून टाकतो. हे बेसिक आपल्या गोष्टी तेवढं राहू द्या. ओके, हा 90 डिग्री असू द्या. 90 डिग्री इज पाय बाय 2 रेडियन. आता 0 डिग्रीचे जर आन्सर्स काढायचे असतील तुम्हाला विचारतात काय क्वेश्चन विचारतात. फाइंड द तुम्हाला काय विचारतात फाइंड द ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. क्वेश्चन काय विचारतात फाइंड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ आता 0 डिग्रीचे तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स फाइंड करायचे.
0 डिग्री. फर्स्ट 0 डिग्री म्हणजे साइन 0, टॅन कॉस 0, टॅन 0, सेक 0, कोसेक 0, कॉट 0 ह्या सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. फिगर ही तुमची ही अशा प्रकारची आहे. आता हा जो OX आणि तो P मी पॉईंट घेणार आहे तो 1 0 घेणार. का तर हा 1 युनिट सर्कल आहे ना. हे काय आहे तर तुमचं युनिट सर्कल आहे. आणि युनिट सर्कल म्हणले की मी पहिल्यांदा इन्फॉर्मेशन काय म्हणणार लक्षात घ्या. युनिट सर्कल साठी तर काय म्हणणार आहे अँगल XOP एकावर एकच आहे ना. इथे काय म्हणणार आहे अँगल XOP इक्वल टू 0 डिग्री. एक्स म्हणजे हा एक्स, OP 0 डिग्री आहे. मग टर्मिनल आर्म इंटरसेक्ट. आता ही टर्मिनल आर्म आणि तुम्हाला माहिती आहे काल मागच्या याच्यात शिकलो आपण टर्मिनल आर्म अँड इनिशियल आर्म दोन्ही एकच आहे. टर्मिनल आर्म तीच आहे, इनिशियल आर्म तीच आहे. ती टर्मिनल आर्म इथं या युनिट सर्कलला कुठं इंटरसेक्ट झाले तर 1 0 मध्ये. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल at 1 P10 या ठिकाणी ती काय झाले इंटरसेक्ट झालेली आहे. ओके युनिट सर्कलला. मग युनिट सर्कलला जर इंटरसेक्ट झाले असेल तर मला सांगा हा कोऑर्डिनेट काय झाला एक्स कोऑर्डिनेट. therefore x equal to 1 and y equal to 0. मग तुम्हाला हे माहिती आहे बट therefore sin theta इक्वल टू काय असतं तर y कोऑर्डिनेट. बघा sin थीटा म्हणजे sin हा y कोऑर्डिनेट. sin थीटा काय असतो y कोऑर्डिनेट आणि cos थीटा हा जो असतो तो x कोऑर्डिनेट असतो. x इक्वल टू r cos थीटा. आपल्याला फॉर्म्युला कसा असतो x इक्वल टू r cos थीटा. x इक्वल टू r cos थीटा. अर्थात तसा आपण मांडूया तुमच्या लक्षात येईल. y इक्वल टू r sin थीटा and x इक्वल टू r cos थीटा. हे लक्षातच ठेवा. आणि ते कसं आहे ते तुम्हाला r जेव्हा येईल म्हणजे पुढच्या 30 डिग्री तेव्हा लगेच लक्षात येईल. r म्हणजे काय. आता r म्हणजे काय ही रेडियस ना 1 आहे आणि ती 1 मी इथे घेत नाही ना म्हणून ते डायरेक्ट मगाशी लिहिलं होतं साइन थीटा आणि कॉस थीटा असं लिहिलं होतं. लक्षात येते का पहा. मग मी आता काय म्हणते पहा तर इथं y इक्वल टू r cos थीटा and x इक्वल टू r sin थीटा. x इक्वल टू r cos थीटा, y इक्वल टू r sin थीटा आणि x इक्वल टू 1 आहे. 1 म्हणजे रेडियस 1 आहे. रेडियस बी 1 आहे आणि x पण 1 आहे. मग मी इथं 1 ठेवतो म्हणजे y इक्वल टू sin थीटा x इक्वल टू cos थीटा. असं तुम्हाला पहिल्या दोन गोष्टी मिळतील. आता मग मी काय म्हणतोय पहा साइन 0 थीटा मीन्स काय. थीटा काय तुमचा अँगल कोणता थीटा 0 आहे. हा 0 डिग्री मीन्स थीटा. मी इथे व्हॅल्यू ठेवतो. therefore y इक्वल टू साइन 0. मग साइन 0 किती असतो 0च असतो ना. साइन 0 0 कॉस 0 cos 0 1 असतं. आता मला सांगा हे कसं आलं. साइन 0 कसा आला तर साइन थीटा काय असतो y असतो. y काय तुमच्याकडे 0 आहे ना. y इक्वल टू साइन थीटा म्हणलाय मग y ची व्हॅल्यू 0 मी ठेवली. इथं ठेवली 0 म्हणजे तिकडे गेली. x इक्वल टू cos थीटा मग थीटाची व्हॅल्यू 0 ठेवली. मग x किती आहे तुमच्याकडे 1 आहे म्हणून 1 घेतली. टॅन थीटा हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. साइन बाय कॉस मीन्स y बाय x. साइन बाय कॉस त्याला आपण साइन 0 डिवाइडेड बाय कॉस 0 म्हणलं तरी काय बिघडणार नाही. मग y किती आहे तुमच्याकडे इक्वल टू y इज 0 x इज 1 दॅट इज 0 मीन्स टॅन 0 इज 0. आता याच्यानंतर मी
काय करणार आहे, कोसेक झिरो, कोसेक झिरो, कोसेक थिटा मीन्स कोसेक झिरो इक्वल टू 1/sin झिरो, 1/sin, साईनची व्हॅल्यू काय आहे, साइन झिरो काय, झिरो आहे. आणि मग मला सांगा 1/0 हे मी तुम्हाला सांगितलं इनफायनाइट येतं, डिनॉमिनेटरला झिरो असेल तर इनफायनाइट येतं, न्यूमरेटरला झिरो असेल तर झिरो येतं. कोसेक थिटा नंतर सेक थिटा इक्वल टू, सेक थिटा मीन्स झिरो, 1/cos झिरो, and cos 0 is 1, therefore 1, and last one cot 0 equal to 1/tan 0, and tan 0 तुमच्याकडे आहे, tan 0 काय ते 0 means 1/0 is also infinite. असे तुम्हाला 6 steps 1 2 3 4 5 6 प्रत्येकाचे 6 म्हणजे फाइंड द ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन म्हणलं की प्रत्येकाचे 6 फंक्शन्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. लक्षात घ्या. समजलं का? पहा, हे जर समजलं असेल तर आपण आता पुढचे काढूया 30 45 6. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो 30 डिग्री अँगल आपल्याला काढायला विचारलेला आहे. 30 डिग्री म्हणले की फिगर बघा, ही अशी फिगर झाली, हा 30 अँगल झाला. मग हे टर्मिनल आर्म या सर्कलला, युनिट सर्कल शब्द माझा पहा, युनिट सर्कल मीन्स 1 रेडियस. ओके, तर इथं PXY मध्ये ती इंटरसेक्ट करते. मग मी काय केलं, इथं इंटरसेक्ट केली की असे परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागला. PM इज परपेंडिक्युलर ऑन टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल अँड टू द युनिट सर्कल at PXY are equal to 1 and PM perpendicular on X axis वर PM perpendicular ड्रॉ केले आपण. ओके, मग त्यामुळे काय झालं पहा, हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे की हा काय झाला 60 डिग्री झाला का पहा, हा अँगल 60 डिग्री. आणि मग परवा मागे जे आपण बोललेलो 30 60 90 चा जो थेरम जो आहे, 30च्या अपोजिटची साइड जी असते ना ती नेहमी, 30च्या अपोजिटची साइड जी असते ना ती नेहमी हाफ ऑफ द हायपोटिनस असते, हाफ ऑफ द हायपोटिनस असते. लक्षात घ्या. मग मला सांगा, हा 30च्या अपोजिट कोण आहे, तर PM. PM इज हाफ ऑफ हायपोटिनस मीन्स OP. OP किती तुमच्याकडे 1, OP ची व्हॅल्यू किती आहे 1 मीन्स हाफ इंटू 1 हाफ. आणि हा हाफ काय मिळाला तुम्हाला, हा मिळाला हाफ. आणि हा जो आहे ना, हे बघा ना, हे डिस्टन्स जे आहे ते कुठं कुणावर दिसते, वाय ऍक्सिस वर, म्हणून सो इट इज वाय ऍक्सिस, म्हणून सो वाय. हे तुम्हाला जे हाफ मिळालं ना, हे कुणाची व्हॅल्यू मिळाली, वायची. वायची का, तर हे बघा असं बघा, कुणाचं डिस्टन्स दिसते, वाय ऍक्सिस, सो वाय. आता 60च्या अपोजिट कोण आहे, 60च्या अपोजिट आहे, 60च्या अपोजिट कोण आहे, तर OM आहे. OM इज √3/2 ऑफ OP. 60च्या अपोजिटची साइड ही √3/2 ऑफ हायपोटिनस असते. √3/2 इंटू OP. OP किती तुमच्याकडे 1, त्यामुळे √3/2. आणि हे जे OM जे आहे ना, OM हे कुठल्या जे ऍक्सिसवरचं डिस्टन्स आहे, तर X ऍक्सिसवरचं डिस्टन्स आहे. सो X एवढं समजलं असेल तर मग आता मी तुम्हाला सांगतो, साइन थिटा इक्वल टू R, साइन थिटा इक्वल टू y equal to r sin theta and x equal to r cos theta असा फॉर्म्युला आपल्याकडे. ते कसं, हे कसं आलं तुम्हाला आता सांगतो. हे डायरेक्ट आपण लिहायचं, पण ते आलं कसं सांगतो. समजा हा थिटा आपण विचारात घेतला, हा जो थिटा जो आहे तो थिटा आपण विचारात घेतल्यानंतर तर इथं आपण मी सांगतो पहा काय, तर हे कसं आलं सांगतो तुम्हाला. y इक्वल टू r sin थिटा आपण डायरेक्ट का घेतलो आणि x इक्वल टू r cos थिटा का घेतलो, तर हा थिटा जर समजला तर sin थिटा काय असतो बघा, sin थिटा इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटिनस. अपोजिट साइड मीन्स y आणि हायपोटिनस मीन्स r, त्याला r रेडियस. मग हा आला का बघा, r y इक्वल टू r sin थिटा.
डायरेक्ट घेतो आपण. आणि कॉस थिटा म्हटलं ना की आपण काय लिहितो ऍडजेसंट साइड. कॉस थिटा म्हणलं काय लिहितो ऍडजेसंट साइड मीन्स एक्स ऍक्सिस अँड हायपोटिनस मीन्स आर एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. म्हणून आपण ते डायरेक्ट घेत असतो. लक्षात घ्या हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने हे आपण लिहिता आपण डायरेक्ट घेतोय काय तर वाय इक्वल टू आर साइन थिटा. पाठच करून ठेवा वाय इक्वल टू आर साइन थिटा अँड एक्स इक्वल टू आर कॉस थिटा. आणि मग आता इथं थिटाच्या ठिकाणी आपण ठेवायचे 30 डिग्री. 30 डिग्री. मग आता मला सांगा वाय ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे वाय मीन्स हाफ. आर आपण घ्यायचा का आर घ्यायची काही गरज आहे कारण आर किती असणार तुमचा 1 असणार. आर काय असणार 1. आता इथे आर ची व्हॅल्यू काय असणार 1 असणार. आर ची व्हॅल्यू आपण काय घेतली 1. आर ची व्हॅल्यू काय घेतली 1. इथे नाही घेतली तरी चालते. मग साइन 30 किती आला हाफ. कॉस 30 किती तुमच्याकडे एक्स मीन्स √3/2. हे झालं फर्स्ट. हे झालं सेकंड. थर्ड काय पहा tan थीटा इक्वल टू साइन थीटा मीन्स 30 tan 30 इक्वल टू साइन 30 डिवाइडेड बाय cos 30 डिग्री 1/2 divided by √3/2. 2 to get cancel 1/√3. फोर्थ काय बघा कोसेक थीटा इक्वल टू 1/sin थीटा. 1/sin थीटा मीन्स 1/sin थीटा ची व्हॅल्यू काय आपल्याकडे थीटा मीन्स 30. थीटा मीन्स 30 डिग्री आपल्याला घ्यायचंय. आणि मग 1/30 ची व्हॅल्यू आहे हाफ. ही हाफ व्हॅल्यू आपण ठेवली तर रेसिप्रोकल केलं म्हणजे 12. फिफ्थ आहे सेक थीटा मीन्स सेक 30 इक्वल टू 1/cos 30. cos 30 तुमच्याकडे हे आहे. cos 30 काय आहे तुमच्याकडे √1/√3/2. त्याचा रेसिप्रोकल करा 2/√3. and last आहे cot 30 डिग्री means 1/tan 30 equal to 1/√3. त्याचा रेसिप्रोकल केलं √3. अशा तुमच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. लक्षात आलं का ह्या व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. आपण आता पुढचा जो अँगल जो आहे त्याच्या पुढचा अँगल 60 डिग्री दिलेला आहे. 60 डिग्री दिला म्हणजे की ह्याच अँगल हा नेहमी मेजर करताना असाच मेजर करायचा. हा थिटा हा 60 डिग्री अँगल. हा 60 म्हणलं की हा 90 आहे. हा परपेंडिक्युलर राहतेला आहे. आणि 30. आता हे लिखाण कसं करायचं पहा. आता 60 दिलाय ना तर असं म्हणायचं अँगल XOP. एक्स हा एक्स नाही का हा एक्स ऍक्सिस आहे. XOP इक्वल 60 म्हणायचं. मग हा 30 येणार 60 90 30 30 60 90. मग हा 30 येणार म्हणले की OPM 30. टर्मिनल आर्म ही आता हा अँगल असा 0 होता 30 झाला 60 झाला 90 45 होणार 90 असं करत असं येणार म्हणजे ही टर्मिनल आर्म झाली. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल असं म्हणायचं. हे युनिट सर्कल आहे. आणि युनिट सर्कलला ही टर्मिनल आर्म या PXY या ठिकाणी इंटरसेक्ट करते. हे इंग्लिश मध्ये मांडायचं. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू युनिट सर्कल ऍट PXY. ड्रॉ PM परपेंडिक्युलर. PM पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायची ती एक्स ऍक्सिस वर. आणि मग 30/30 60 90 थेरम. 30 60 90 थेरम. आता सांगा PM जी आहे ना PM कुणाच्या अपोजिट आहे 60 च्या अपोजिट आहे. मग 60 च्या अपोजिट कशी असते √3/2 ऑफ OP. ही 60 च्या अपोजिट PM मिळाली तुम्हाला नाही का. मग इथं √3/2 OP किती आहे 1 आहे मीन्स √3/2 इथं तुम्हाला y मिळाला. y काय मिळाला √3/2 मिळाला. आता OM कोणाच्या समोरची आहे तर 30 च्या समोरची आहे. आणि 30 च्या समोरची साइड कशी असते साइड अपोजिट टू 30 डिग्रीज हाफ ऑफ द हायपोटेनस मीन्स इथे येणार हाफ. हायपोटेनस मीन्स OP. OP इज 1
therefore only half x axis मिळाला. Similarly, y equal to r sin theta. y equal to r sin theta. r means 1 असतो, तो आपण घेत नसतो, फार तर आपण मांडत जाऊ, म्हणजे पुढच्या याच्यात काय मांडायची गरज नाही. r1 असतो आणि मग इथं y काय तुमच्याकडे √3/2. इथं बघा, ही y ची व्हॅल्यू इथे ठेवायची, इथे ठेवली म्हणजे इथे ठेवू. x ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे हाफ, इथं हाफ. tan 60 मीन्स sin 60 डिवाइडेड बाय cos 60. ही r ची व्हॅल्यू आपण काय घ्यायची नाही, लक्षात आलं का, तर 1च आहे. r ची व्हॅल्यू काय असते, r मीन्स रेडियस 1च असते, त्यामुळे ते घ्यायची नाही. मग sin 60 डिवाइडेड बाय cos 60 मीन्स √3/2 divided by 1/2. 2 to get cancel, remain √3. cosec 60 म्हणजे कुणाच्या रेसिप्रोकल, साइनचा रेसिप्रोकल. साइनचा रेसिप्रोकल काय आहे, √3. 1/√3/2 रेसिप्रोकल केला की 2/√3. sec 60 म्हणजे काय, कॉसच्या रेसिप्रोकल. कॉस काय आहे, 1/1 चा रेसिप्रोकल केला 2. cot 60 म्हणजे रेसिप्रोकल कुणाचा, टॅनचा रेसिप्रोकल. टॅन किती तुमच्याकडे, √3 मीन्स 1/√3. हे आन्सर. हे 60 साठी झालं. आता समजा तुम्हाला नेक्स्ट दिला 45 अँगल दिला, इथं दिला 45 अँगल दिला, मग हे हाही 45 असणार. हे पहा, इथं 45 अँगल दिला. नेक्स्ट फोर्थ अँगल आपला सांगा, अँगल XOP काय म्हणणार तुम्ही, 45 डिग्री. OPM काय म्हणणार, 45 डिग्री. कारण हा 45, हा 90, हा 45. हे सेम इथं येणार 45, 45, 90. काय येणार, 45. आता मी कट काय करतोय पहा, 45, 45, 90. आता इथं हे बदल होणार, इथं चेंज होणार, हे अँगल चेंज होणार, लक्षात, आणि हे सुद्धा चेंज होणार. अँगल चेंज होणार आहेत, आपल्याला 45 येणार आहेत, कारण अँगल त्यांनी काय दिला, 45 अँगल दिला. बघा ना, मी आता हे समजलं तुम्हाला, अँगल 45 दिला, हा 45 आहे 90. कसं म्हणायचं, XOP इज 45, OPM इज 45. टर्मिनल आर्म intersect to the unit circle, at PXY, drop PM perpendicular. फिक्सच आहे. मग बाय थेरम, कोणता थेरम आला आता, 45, 45, 90 डिग्री. 45, 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री थेरम. मग आता आपल्याला रूल काय माहित आहे, तर 40 साइड अपोजिट टू द 45 डिग्री अँगल इज 1/√2 ऑफ द हायपोटेनस. म्हणजे इथं हा बदलला पहा, 1/√2 ऑफ द हायपोटेनस. आणि हायपोटेनस म्हणजे ओपी किती 1 आहे, म्हणजे याचा आन्सर झाला 1/√2. वाय मिळाला 1/√2. आता याच्या अपोजिट जर, याच्या अपोजिट सुद्धा OM आहे, तोही तेच येणार 1/√2 OP. मीन्स इथं 1 ठेवला, 1/√2च मिळाला, आणि ते x मिळाला. आता इथं आपल्याला प्रत्येकाला 45 डिग्रीचे आन्सर काढायचे, 45 डिग्री आन्सर काढायचे. 45, 45, 45, 45 डिग्री. ओके. आता बघा, r sin θ, y इक्वल टू r sin θ. y किती आलाय तुमचा बघायचं, y काय आलाय तुमच्याकडे, 1/√2. आन्सर 1/√2. x काय आहे, 1/√2. sin by cos 1/√2 divided by 1/√2 is 1. Cancel that. Same. Cosec 45 means 1/√2. याचा रेसिप्रोकल केला, √2. 1/√2 याचा रेसिप्रोकल केला, √2. and tan 45, इथं आपल्याला 45 करावं लागेल. 45, tan 45 काय आन्सर आहे, 1. 1/1 is 1. मीन्स tan 45 1, cot 45 1, आणि ह्या व्हॅल्यू तुमच्या. हे झालं तुमचं 45 पर्यंत आला.
30, 45, 0, 30, 45, 60. आता आपण जाणार आहे 90 कडे. पुढचा अँगल जो आहे तो 90 डिग्री. 90 म्हणजे इथं येणार तुम्हाला. हा जो पी आता बघा असा सरकवत पी आणायचा आहे. इथं तो इथं येणार. पी येणार पी एक्स वाय. एक्स वायच्या आता एक्स काय असणार आहे इथं इथं या पॉइंटला मला सांगा कोऑर्डिनेट काय असणार आहे. पी इथं घेतो बा म्हणजे थोडंसं गोंधळ होणार नाही. 90 जो आहे 90 डिग्री जो इथं लिहितो आणि पी जो आहे तो इथं लिहितो. पी एक्स ची व्हॅल्यू 0 असणार आहे, वाय ची व्हॅल्यू 1 असणार आहे. का वाय ऍक्सिस वरील पॉइंट हा जो पॉइंट आहे तो बरोबर 90 डिग्री म्हणजे वाय ऍक्सिस वर आला. वाय ऍक्सिस वरून इथून आपण इकडे पाहिलं तर इथं ओ चे कोऑर्डिनेट काय असतात 0 0 असतात ना. एक्स मिळाला 0 आणि वाय ची लेंथ किती आहे तर 1 मी 0 1 हा समजलं का इथपर्यंत. आणि आता मी इथं बघा काय चेंज करतोय फक्त हा 90 डिग्री हा अँगलची काय इथं गरज भासणार नाही आपल्याला. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट टू द युनिट सर्कल ऍट पी एक्स वायच्या ठिकाणी मी काय म्हणणार आहे इथं 0 1 म्हणणार आहे. हे ड्रॉ म्हणायची काही गरज नाही, ही टर्म येणार नाही इथं. ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस ही गरज नाही कारण ट्रायंगल तयार होत नाहीये. हे समजलं का. 1 0 इथं बघा इथं असताना 0 असताना 1 0 म्हणायचं, इथं असताना 0 1 म्हणायचं. का तर 0 एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस म्हणजे वाय ऍक्सिस वर आहे म्हणून 1, इथं एक्स ऍक्सिस वर होता म्हणून x 1 लक्षात घ्या हा फरक. आणि मग इथं पहा पीएम इक्वल टू आता हे इथं काहीच येणार नाही तर डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे. हा जो काय थेरम आहे तो थेरम असणार नाही आहे. आले का लक्षात. इथं थेरम तुमचा असणार नाहीये तर तो काय असणार इथं x इक्वल टू r cos थीटा y इक्वल टू r sin थीटा हे नेहमीप्रमाणेच असणार. r मीन्स 1 मग x जो आहे तो x तुमचा काय आहे तर 0 आहे. 0 इथे ठेवलाय काय झाला cos थीटा इक्वल टू 0 मिळाला. y काय आहे तुमच्याकडे 1 आहे म्हणजे x इक्वल टू 0 आहे, y इक्वल टू 1 आहे. x इक्वल 0 आहे, y इक्वल टू 1 आहे. मग y ची व्हॅल्यू 1 ठेवली की sin थीटा इक्वल टू तुम्हाला काय मिळाला 1. sin थीटा मीन्स थीटा म्हणजे कोणाचा तुमचा आहे 90 डिग्री हा फॉर्म्युला आहे. झालं तर मग हे मिळालं cos थीटा मिळाला, sin थीटा मिळाला. आता हे tan थीटा इक्वल टू tan 90 थीटा मीन्स tan 90 इक्वल टू sin 90 डिग्री cos 90 डिग्री means 1 upon sin 90 is 1 upon 0 means infinity. tan 90 is infinity. then लगेच कॉट जरी काढला तरी चालतो किंवा कोसेक परा नेहमीच्या प्रमाणे कोसेक 90 डिग्री 1 अपॉन sin 90. sin 90 किती 1 आहे मीन्स 1 अपॉन 1 मीन्स 1. sec 90 means 1 upon cos 90 means 1 upon cos 90 is infinity. 1 upon infinity is cos 90 0 आणि डिनॉमिनेटर 0 म्हणलं की इन्फिनिटी येणार. समजते का. cot 90 is 1 upon tan 90 and tan 90 तुमच्याकडे आहे इन्फिनिटी means 1 upon infinity means 0. 1 upon infinity is always 0. हे झालं तुमचं 90 डिग्री. 0 झाला 30 झाला 0 झाला 30 झाला 45 झाला 60 झाला 90 झाला. आता इथपर्यंत आपण आता इकडं आपण बसणार आहोत. लक्षात घ्या आपण काय करणार आहे इकडं. आता हे झाले फर्स्ट क्वार्टर मध्ये इथं सगळे पॉझिटिव्ह झाले. इथं सगळे काय होते पॉझिटिव्ह. कुठंतरी आपल्याला निगेटिव्ह दिसलं का नाही. आता सेकंड क्वार्टर पासून आपल्याला निगेटिव्ह येणार आहे. लक्षात घ्या सेकंड क्वार्टर पासून काय येणार निगेटिव्ह. आपण समजा इकडे आलो 120
120, 150, 180 असं आपण की आता निगेटिव्ह व्हॅल्यूज येणार आपलं काय होणार निगेटिव्ह व्हॅल्यू. आता आपण जाणार आहे 120 म्हणजे इथं कुठेतरी असणार आहे. पुढचा जो अँगल असणार आहे तो 120 म्हणजे तो काय असणार आहे तर सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. लक्षात घ्या सेकंड क्वाड्रंट मध्ये तो 90 आणि हा 120 असा 120 कुठे असेल असा 120 म्हणजे हा असा येणार अँगल हा 120 अँगल असेल. त्याचे आपल्याला PXY तुमचा नेहमीप्रमाणे इथंच असणार आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे ते आपल्याला आन्सर काढायचं आहे. समजलं. आता आपण ते आन्सर काढायचा प्रयत्न करू. हेच सगळे काढायचे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करायच्या पण थोडीशी कन्स्ट्रक्शन वेगळी असणार आहे. आलं का लक्षात. ती काय कन्स्ट्रक्शन आहे ते आपण पाहूया. आता पुढे आपण 120 डिग्रीचे अँगल्स कसे फाइंड करायचे पहा. 120 म्हणजे कुठे आलं लक्षात का सेकंड क्वाड्रंट मध्ये हे लक्षात घ्या. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहिती आहे मायनस प्लस असतात म्हणजे एक्स कॉर्डिनेट. कारण या बाजूला बघा ना आपण या बाजूला एक्स माइन निगेटिव्ह असतात या बाजूला निगेटिव्ह असते आणि या बाजूला पॉझिटिव्ह असते म्हणजे इथला जो एक्स कॉर्डिनेट असतो तो निगेटिव्ह असणार आहे आणि म्हणजे मायनस प्लस असं असणार आहे लक्षात घ्या. ही इथं काळजी घ्यायची आहे आपल्याला. ओके पहिला बघू आपण व्यवस्थित सगळं सॉल्व्ह करून मग त्याला व्हॅल्यू आपण कशा द्यायचे बघू. तर इथं पहा मी काय म्हणतोय पहा अँगल कोणता तुम्हाला पाहिजे आहे XOP. XOP किती आहे तुम्हाला 120 दिलेला आहे ठीक आहे. मग आता त्यामुळे काय होणार तर असं इथून असा ट्रायंगल तयार होईल आणि त्यामुळे हा 120 म्हटलं तर हा अँगल किती असणार आहे तर 60 डिग्री. गिव्हन अँगल इज 120 डिग्री मीन्स हा थिटा असेल तुमचा. पण आपल्याला फाइंडिंग करताना या बाजूचं असं फाइंड नाही करता येणार म्हणून हा असा ट्रायंगल काढलेला आहे. इथं जेव्हा पॉईंट इकडं परपेंडिक्युलर काढायचं. मी काय म्हणतोय पहा रे दॅट इज टर्मिनल आर्म intersects at PXY draw PM perpendicular on x-axis वर PM परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला. हा सुद्धा म्हणजे असा हा निगेटिव्ह पार्ट आहे इकडे पॉझिटिव्ह पण हा एक्स ऍक्सिस आहे लक्षात घ्या. ओके मग आता मी काय म्हणतोय पहा ट्रायंगल कोणता तयार होतो इन ट्रायंगल. हा ट्रायंगल कोणता तयार होतोय PMO अँगल हा किती आहे POM इक्वल टू 60 डिग्री. आता 180 असतो ना हा टोटल त्याला 120 गेला म्हणजे 60 आला. अँगल OPM इक्वल टू 30 डिग्री अँड त्यामुळे काय होणार देअरफॉर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम बाय म्हणलं तरी चालेल. काय होणार मला सांगा 30च्या अपोजिट कोण आहे OM इक्वल टू हाफ ऑफ द OP1च असणार म्हणजे काय होणार हाफ अँड दॅट इज 60च्या अपोजिट कोण आहे PM इक्वल टू √3/2 ऑफ OP मीन्स √3/2. आता तुम्हाला माहिती आहे OM हा कोण आहे तर एक्स आहे. PM कोण आहे वाय आहे. OM एक्स आहे PM वाय आहे. मग आता मला सांगा एक्स म्हणजे हा काय असणार निगेटिव्ह असणार आणि हा काय असणार पॉझिटिव्ह असणार म्हणजे हा काय असणार एक्स. बट अँगल लाइज इन सेकंड क्वाड्रंट बरोबर का. देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस हाफ. एवढं एकदा व्यवस्थित तुम्हाला जर समजलं की मग बाकीच्या त्या गोष्टी सर्व ते सेमच आहेत. साइन कॉस टॅन सेक सेक कॉट
बाकी काही त्यात अवघड नाहीये. मग देअरफोर साइन 120 इक्वल टू साइन काय असतो y असतो y इक्वल टू आर कॉस थिटा ना y इक्वल टू आर साइन थिटा y असतो y इक्वल टू √3/2 कॉस थिटा इक्वल थिटा मीन्स 120 म्हणजेच काय असतो आर एक्स इक्वल टू आर कॉस थिटा असतो मीन्स एक्स असतो एक्स काय तुमच्याकडे आता घेतला आपण -1/2 tan थीटा इक्वल टू आता झालं tan थीटा मीन्स 120 इक्वल टू साइन 120 डिवाइडेड बाय cos 120 इक्वल टू sin 120 is √3/2 cos 120 minus half to get cancel minus √3. लक्षात घ्या फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात बाकी सगळे निगेटिव्ह येणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये मगाशी बघितले आपण. देन कोसेक 120 इक्वल टू 1/sin 120 इक्वल टू याचा रेसिप्रोकल करायचा 1/√3/2 मीन्स 2/√3 sec 120 means 1/cos 120 minus half equal to minus 1/minus half रेसिप्रोकल करा मायनस मध्ये येतो -2 and cot 120 degree equal to 1/tan 120 and tan 120 तुमचा हा आहे 1/-√3 इक्वल टू -1/√3 झालं बघा 6च्या 6 व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. फक्त एकदा का व्यवस्थित काढलं की काय प्रॉब्लेम येणार नाहीये. आता 120 नंतर आपल्याला क्वेश्चन देणार आहे तर 150 नंतर क्रमाने येतो 150. आता बघा मी ह्या अँगलला 150 घेतो कसं म्हणतो. आता हा अँगल 120 च्या वेळी मी काय घेतो 150 घेतो. पण हा 150 असेल बघा हा 150 असेल टोटल किती असतो 180 मग त्यातला हा किती असणार 30 हा किती असणार 60 पुढे आता सॉल्व्ह करायचं. म्हणजे इथे अँगल तुम्हाला काय दिलाय 150 डिग्री दिलेला आहे. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट एक्स वाय ड्रॉ परपेंडिक्युलर हे सेम झालं. पीएमओ ट्रायंगल पीएमओ मध्ये पीओएम इथं 30 आहे. ओपीएम 60 आहे. 30 डिग्री 60 थेरम 30 60 90 थेरम. ओएम जी आहे ओएम जी साइड आहे कुणाच्या अपोजिट आहे 60 अपोजिट म्हणलं की इथे येणार √3/2 ऑफ हायपोटेनस मीन्स √3/2 आणि ओएम तुमचा एक्स आहे. पीएम हा कुणाच्या अपोजिट आहे 30 अपोजिट आहे म्हणजे हाफ ऑफ द हायपोटेनस म्हणजे इथं हाफ येणार आणि इथं व्हॅल्यूज येणार त्या सगळ्या आता 150च्या व्हॅल्यू येणार लक्षात घ्या 150 डिग्री 150 येणार सगळ्यात आपण 150ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे 150च्या व्हॅल्यू फाइंड करणार 150. आता त्या व्हॅल्यू आपण 150च्या कशा फाइंड करायच्या ते बघूया. हे बघा हे काढून टाकतो सेकंड क्वाड्रंट मध्येच आहे काय ह्या व्हॅल्यू फक्त काढून टाकतो बाकी काय करत नाही. व्हॅल्यू फक्त थोड्याशा इकडे तिकडे होतील. एक्स काय मिळाला तुम्हाला √3/2 वाय काय मिळाला हाफ. मग मला सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट त्यामुळे एक्स काय येणार आहे तुमचा निगेटिव्ह येणार आहे ठीक आहे ना एक्स इक्वल टू -√3/2 एक्स हा निगेटिव्ह येणार इकडे हे बघा हे पहिला निगेटिव्ह येणार म्हणून एक्स मायनस. आता झालं की साइन 50 म्हणजे वाय साइन 150 डिग्री मीन्स वाय किती तुमच्याकडे हाफ येणार. साइन 150 एक्स काय तुमच्याकडे तो मायनस घ्यायचा -√3/2
साइन 150 बाय कॉस 150 मीन्स टॅन 150 व्हॅल्यू ठेवूया आपण. साइन इज हाफ डिवायडेड बाय कॉस मीन्स minus root 3 by 2. 2 to get cancel means minus 1 upon root 3. 2 to get cancel. Cosec means its opposite. 1 upon 1 half means 2. 1 half means 2. 1 upon 1 half. Cos 150 means 1 upon minus root 3 by 2 equal minus 2 by root 3. And tan means cot, that is the 1 upon tan 150 value minus 1 upon root 3 रेसिप्रोकल करा means root 3 होणार आणि हा मायनस. लक्षात ठेवा हे झाली 150 ची व्हॅल्यू. याच्यानंतर येणाऱ्या व्हॅल्यू म्हणजे 180 ची. त्यात आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. अजून बऱ्याच व्हॅल्यू आहेत त्यामुळं अजून 180 आहे, तर 210 आहे, 240 आहे, 207. त्यामुळे अजून एक लेक्चर आपल्याला याच्यावर जाणार आहे. एवढाच पाठ मात्र लिहून काढा. हे सर्व जे आहे हे सगळं वहीवर लिहून काढा म्हणजे तुमच्या व्यवस्थित नोट्स तयार होतील. आलं का लक्षात? तर इथं आपण